मर्दा तो मदद एक खुदा म्हणून ज्या मर्दाच्या हिमतीला आपल्या सगळ्यांची मदत आवश्यक आहे आणि तुम्ही मदत केली पाहिजे. आता नाही तर पुन्हा आहे. बाळासाहेब 65 वर्षाची झाली. हीच ताकद, हीच उमेद, हीच जोश वयाच्या मानानं कमी होत असतो बाजूवर. हीच ती वेळ आहे बाळासाहेबांना प्रधानमंत्री म्हणून बघण्याची आणि हीच ती वेळ आहे बाळासाहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघण्याची. दोन्हीपैकी निश्चित एक ठरलेला आहे. तुम्हाला वाटतं पंतप्रधान 40 माणसावर होते का? देवेगौडा किती माणसावर झाला? किती माणसावर देवेगौडा झाला? 12 माणसावर देवेगौडा. आणि आता काही पार्लमेंट कुठे एका पक्षाची अजिबात येणार नाही. सगळे राजकीय जे राज्य लेवलवरचे जेवढे पक्ष आहेत त्यांची आता पार्लमेंट येणार आहे. आमचे जर 40-45 माणसं निवडून आले तर बाळासाहेब एक पार्लमेंट मधला ताकदवार माणूस. बाळासाहेबांना विचारल्याशिवाय त्या पार्लमेंट मध्ये पान हलणार नाही. आणि बाळासाहेब तुमचा विचार केल्याशिवाय, तुम्हाला जी काही योजना दिल्याशिवाय त्या खुर्चीवर बसणार नाही. एक नाही जरा त्या लपुटासारखं नाही आहे. मोदी सारखं अपार बोलतो. बोलण्याचा एवढा बोलबच्चे नाही तो. बोलायचा एवढा सुकाळ. आश्वासनाची खैरात देता घेता कोण मेले तर देता घे. द्यायचं ना पुढच्या वेळी तू आणि पुढच्या वेळी तू. आणि आम्ही असं तुमच्यासारखं गेल्यासारखं मागं फिरत राहू. एक हुंड चाला होता. एक कुत्र्याला असं वाटलं की ह्याची हटाळची खावं हलवल्या तुटून पडणाऱ्या. अहो तू 12 कोस हुंड गेला ती काय हटाळची तुटली नाही आणि आमचं काही पोट भरलं. असं 70 वर्ष होत आली पण आमचा कोणी विचार केला नाही. पण मित्र हो, यावेळी ध्यानात ठेवा. मी विशेष करून धनगर समाजाच्या बाजूला सांगतो. 70 वर्षामध्ये एक उमेदवारी दिली नाही धनगर समाजाला. लोकसभेला एक प्रतिनिधी आतापर्यंत गेला नाही. महाराष्ट्रात 2 नंबरवर समाज. बेल भंडाऱ्याचा समाज, येळकोट श्रीहरीचा समाज. एक उमेदवारी नाही. लाज कशी नाही वाटली असेल या राजकीय पक्षाला? एवढ्या मोठ्या समाजाची मतं पाहिजेत तर एक खासदार नाही आतापर्यंत केला. पण अजगर का दाता राम. अरे आहे ना आमच्याकडे हा खरा राम. ग्रंथातला नाही, हे आमचा खरा राम आहे. आणि आता आम्ही त्या रामाचे पायीक झालेले आहोत. यावेळेस 7 तिकीट धनगर समाजाला दिली. मागचा 70 वर्षाचा बॅकलॉग धनगर समाजाचा एका हवालात फेडून टाकला बाळासाहेबांनी. आणि सगळ्यांना सांगितला आता या मैदानात आमच्या सोबत एवढा मोठा धनगर समाज आमच्या इथं आहे. आता आमच्या सोबत आहे. कुणाला मैदानात यायचंय ते आता या, बघूया. दलित, मुस्लिम, ओबीसी, मुसलमान समाजाला 4 उमेदवारी दिल्या. एमआयएमची सोडून बघा. प्रेम असावं तर असं विस्तार असावा. उगी 56 इंचाची छाती सांगायचं, खोकडी छाती काही नाही मध्ये. अरे तुमची श्रीमंती, तुमची धाडस सांगायचं असेल तर 56 इंचाची छाती लागत नाही. बाळासाहेबांसारखं विशाल अंतकरण लागते. विशाल अंतकरणाने या सगळ्या समाजाला सोबत घेऊन जायचं ठरवलं आहे बाळासाहेबांनी. ठेवत आहोत जरा. उगत वर करून उमेदवारी भरला मी चालते का? या 8 दिवसात प्रत्येक उमेदवाराचा इतिहास जरा वाचता म्हणजे आपल्या हातून चूक होणार नाही. मित्र हो, बाळासाहेबांना आपल्याला वेळ द्यायची आहे. मी तुम्हाला एक नम्र निवेदन करणार आहे. सगळं खरं आहे तुमचं, पण मतं पडायला पाहिजे. हा, नुसती संख्याने गर्दी नाही करायची. नक्की ते उभारलेले माणसं असे धरून बसले. आमचे किस्से मारते काय वाटतोय. आम्ही किस्से मारून नाही रे बाबा. ते अशोकराव आल्यावर असं किस्से दाबून धरा. तुम्ही दिवलेला पैसे म्हणून आम्ही बोललो असं काय ह्याच्यात नवीन काय. पण मी एक तुम्हाला नम्र निवेदन करणार आहे. आमची नेहमीच चूक होती. शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्ही लई बिघडतो. कशामुळे बिघडतो की काय नाही की ते कुत्ता छाप दारू पाहिजे शेवटच्या दिवसात. माहित आहे का नाही तुम्हाला कुत्ता छाप? कुत्ता छाप आंध्रामध्ये जनावराला पाजवायची दारू आहे. कारण चिखलामध्ये नाचावं लागते जनावरांना. ती दारू इकडे आणून वापरतात शेवटच्या दिवशी.
रेड्याला पाजवायची दारू जर माणसाला पाजल्यावर माणूस रेडा होईल का काय होईल सांगा. इलेक्शन संपल्यावर निकालाला आल्यापर्यंत म्हणतोय मला मतदान करायचे. मतदान होऊन गेलं सगळं झालं ह्याची नशा उतरत नाही आणि तिसऱ्या दिवशी म्हणते मला मतदानाला जायची. अशी दारू पिरू आपण कधी पिली नाही, पिऊ नका. एकदा बाबासाहेबांचं स्मरण करा आणि बटन दाबा. पुण्या माईच्या नाळामध्ये हिंमत आहे बघतो लिंगे सरांना पाडण्याची, अजिबात नाही. एकदा डोळे थांबून शांत व्हा आणि बाळासाहेबांचं एकदा चित्र समोर करा आणि असं बटन दाबा. बटन दाबलं पाहिजे आणि मग उमेदवाराची चिन्ह आपले आहे कब्बशी. कब्बशी बद्दल बोलायचं काय विशेष नाही. इथं तुम्ही मागे एकदा आमदार निवडून दिला होता कब्बशीचा, आठवतंय का? दिला होता का नाही? गोरटेकर आहे का? गोरटेकर राव नाही तर कार्टेकर राव, आपल्याला काय. पण कब्बशी ध्यानात ठेवा आणि उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सातत्यानं, केवळ तुम्हीच नाही तुमचे मत आतापर्यंत ह्या लोकांनी हाताला धरून येऊन बटणं दाबून घेतलेत का नाही? तुम्हाला नेलेत. पण आता यावेळेस तुम्ही त्यांना विनंती करायचे. 70 वर्ष आमचे बटणं दाबून घेतला आमच्याकडून, आता आमच्या बाळासाहेबांसाठी एकदा तुम्ही बटन दाबा या, नाहीतर बघा